वेलकम स्टुडंट्स. कंटिन्युटी एक्सरसाइज 8.1 त्यामध्ये आपला क्वेश्चन नंबर 5 बघून झालेला आहे लास्ट मध्ये. आपण आता क्वेश्चन नंबर 6 स्टार्ट करतोय. एक्सरसाइज 8.1 क्वेश्चन नंबर 6 बघा. आयडेंटिफाय डिसकंटिन्युटीज फॉर द फॉलोइंग फंक्शन्स ॲज आयदर जंप ऑर रिमूवेबल डिसकंटिन्युटी. आता मी तुम्हाला ह्याच्याबद्दल काय सांगितलं होतं बघा आधीमध्ये, हवं तर मागचे 1-2 लेक्चर्स पुन्हा पहा. ज्यावेळेस तुम्हाला हा टाईप असतो बघा, लिमिटिंग व्हॅल्यू इक्वल्स ऍक्च्युअल व्हॅल्यू असं जेव्हा दिलेलं असतं आणि समजा लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू जर तुमची मॅच नाही झाली तर आपण त्याला डिसकंटिन्युअस म्हणतो. पण समजा लिमिटिंग व्हॅल्यू जेवढी येते तेवढीच आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू मध्ये करेक्शन जर केलं, म्हणजे नंबर 5 च्या ऐवजी 6 केला, मी एक्झाम्पल दिलं होतं बघा, 5 च्या ऐवजी 6 केला, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला सांगता येतं की हे फंक्शन काय कंटिन्युअस आहे असं म्हणता येतं. म्हणजे अशा प्रकारची जी डिसकंटिन्युटी असते ती रिमूव्ह करता येते, ह्याला म्हणतात रिमूवेबल डिसकंटिन्युटी. आणि हा प्रकार फक्त तुम्हाला कुठं बघायला मिळतो तर लिमिटिंग व्हॅल्यू इक्वल्स ऍक्च्युअल व्हॅल्यू इथंच. आणि समजा लेफ्ट हँड साइड अप्रोच, राईट हँड साइड अप्रोच जर तुम्ही पाहत असाल आणि मध्ये खूप गॅप असेल आणि जी गॅप तुम्हाला काही केला भरून काढता येत नाही, म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच, राईट हँड साइड अप्रोच सेम येण्यासाठी आपल्याला काही चेंजेस करू शकत नसेल आपण, तर अशा प्रकारच्या डिसकंटिन्युटीला जंप डिसकंटिन्युटी असं म्हणतात. ती रिमूव्ह करताच येत नाही किंवा त्याला इररिमूवेबल असा देखील शब्द आहे, इररिमूवेबल डिसकंटिन्युटी किंवा जंप डिसकंटिन्युटी. तुमचा समजा लेफ्ट हँड साइडचा अप्रोच 6 आला, म्हणजे तुम्ही ग्राफ काढताना 6 पर्यंत जाताय आणि पुढचा राईट हँड साइड अप्रोच 8 पर्यंत आला, म्हणजे 8 पासून तुम्ही वर पुढे जाताय. पण 6 to 8 ही जी मध्ये गॅप पडली आहे ना, म्हणजे ग्राफ काढताना 6 वरून तुम्हाला 8 वर जंप करावं लागतं, मला त्याला म्हणतात जंप डिसकंटिन्युटी असं म्हणतात. बघूयात आपण क्वेश्चन्स काय काय ते बघा. आयडेंटिफाय द डिसकंटिन्युटीज, तुम्हाला फक्त फंक्शन दिलेलं असतं तुम्हाला. बघा त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा. fx equals x square minus 10x plus 21 upon x minus 7. ठीक आहे. आता मला सांगा, हे जे फंक्शन आहे याला म्हणतात रॅशनल फंक्शन. न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा फॉर्म असेल तर त्याला म्हणतात रॅशनल फंक्शन. रॅशनल फंक्शन्स हे नेहमीच सगळीकडे कंटिन्युअस असतात, एक्सेप्ट प्रोव्हाइडेड दॅट, कंडिशन आहे त्याला, एक्सेप्ट डिनॉमिनेटर इज नॉट 0. मग आता मला सांगा ह्याचं डिनॉमिनेटर कधी 0 होतं सांगा रे या फंक्शनचं, म्हणजे या सगळ्या फंक्शनचं डिनॉमिनेटर केव्हा 0 होतं सांगा, ज्यावेळी तुमचा x 7 असेल तेव्हा. मग आपण ऍट x इक्वल्स 7 ह्याची कंटिन्युटी आपण चेक करू. बघा, कन्सिडर लिमिट ॲज x टेंड्स टू 7 ऑफ fx equals limit as x tends to 7 of x square minus 10x plus 21 upon x minus 7 equals limit as x tends to 7 as it is. Numerator से factor 7 3s are 21, 21 ला split करून total 10 यायला पाहिजे. x minus 7 x minus 3 upon x minus 7 as it is. हा factor cancel झाला. x tends to 7, x not equal 7, x tends to 7, x not equal 7, x ला 7 रिप्लेस करा, म्हणजे 7 minus 3 is equal to 4. म्हणजे तुम्हाला या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली सांगा, 4 मिळाली. आणि जर या फंक्शनची ऍक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे fx ची व्हॅल्यू कधी x 7 असताना, x किती असताना 7 असताना ती पण तुम्हाला 4 दिली गेली असेल, म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू जर तुम्हाला सेम दिल्या गेली असतील तर आपण काय म्हणतो सांगा, त्या फंक्शनचा ग्राफ कंटिन्युअस आहे. इफ f of 7 म्हणजे x ची व्हॅल्यू 7 असताना, इफ f of 7 equals 4 is given then the function is continuous. The function is continuous at x equals 7. जर हे त्यांनी दिलं तर तुम्ही त्या फंक्शनला काय म्हणू शकता, कंटिन्युअस आहे असं म्हणू शकता. Therefore about discontinuity,
above discontinuity can be removed. म्हणजे थोडक्यात रिमूवेबल डिस्कंटिन्युटी आहे. काय आहे? अबाउट डिस्कंटिन्युटी कॅन बी रिमूव्ह. कधी सांगा? जर तुम्हाला फंक्शनची ऍक्च्युअल व्हॅल्यू 4 दिली तर तोपर्यंत ते डिस्कंटिन्युअसच आहे. तोपर्यंत x इक्वल 7 ला काय सांगायचं? डिस्कंटिन्युअस आहे. कारण x इक्वल 7 ला तुम्ही ग्राफच काढू शकत नाही त्याचा. इथं 0 आहे, तुम्ही ग्राफ काढता येत. पण समजा लिमिटिंग व्हॅल्यू आपण पाहिली 4 आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू पण त्यांनी 4 दिली तर मात्र ही डिस्कंटिन्युटी काय करता येते? रिमूव्ह करता येते. Therefore it is removable discontinuity. Therefore it is removable discontinuity. Okay. Now second question. Fx equals x square plus 3x minus 2 and fx equals 5x plus 3. इथं x less than or equal to 4, इथं x greater than 4. म्हणजे 4 किंवा 4 पेक्षा कमी व्हॅल्यूज लेफ्ट हँड साइड अप्रोच आणि 4 पेक्षा जास्त व्हॅल्यूज राईट हँड साइड अप्रोच. आता हे दोन्ही अप्रोचेस ऍट x इक्वल्स 4 काय आहेत आपण चेक करूया. सोल्युशन बघा. लिमिट ॲज x टेंड्स टू 4 मायनस म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच ऑफ fx इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 4 मायनस, त्याला हे फंक्शन घ्यायचं x स्क्वेअर प्लस 3x मायनस 2. कुठे डिनॉमिनेटर 0 होत नाही, काही नाही, डायरेक्ट सबस्टिट्यूशन 4 स्क्वेअर प्लस 3 इंटू ब्रॅकेट 4 मायनस 2. याच्यामध्ये फार लिमिट्स अवघड नसतात बरं का. कंटिन्युटी फार अवघड नसतात, एखाद दुसरा असतं, पण तो लिहिण्याचा जो प्रकार आहे ना तो मात्र अवघड असतो. आणि कंटिन्युटी ही प्रॅक्टिस केल्याशिवाय लिहायला येत नाही बरं का, लक्षात ठेवा. तुम्हाला बघा प्रत्येक क्वेश्चन मध्ये लिहिताना कसा चेंज आहे तो जाणवला येईल. 4 स्क्वेअर 16, 4 3 12 मायनस 2, 10 26. तुमचा लेफ्ट हँड साइड अप्रोच आला 26. लिमिट ॲज x टेंड्स टू 4 मायनस ऑफ fx, आन्सर काय आले 26. आता राईट हँड साइड अप्रोच बघूया. लिमिट ॲज x टेंड्स टू 4 प्लस ऑफ fx इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 4 प्लस काय घेणार फंक्शन तर 5x प्लस 3 घेणार. म्हणजे 5 इंटू ब्रॅकेट 4, x ला 4 डायरेक्ट रिप्लेस करा. 5 4 20 प्लस 3 म्हणजे 23. तुमचा लेफ्ट हँड साइड अप्रोच जो आहे तो आला राईट हँड साइड अप्रोच जो आहे तो आला 23. लेफ्ट हँड साइड अप्रोच आहे 26. 23 आणि 26 मध्ये खूप गॅप आहे. हे दोघे इक्वल करायला आपल्याला काही चान्स नाहीये. म्हणजे फंक्शन डिफाइन करून f ऑफ 4 ची व्हॅल्यू दिली बघा, f ऑफ 4 ची व्हॅल्यू काहीतरी ह्यांच्या मधली दिली तरी ते डिस्कंटिन्युअस असतात. म्हणजे तुम्हाला थोडक्यात ग्राफ काढताना 23 वरून डायरेक्ट 26 वर जावं लागतं, म्हणजे जंप घ्यावा लागतो. देयरफॉर द फंक्शन आधी हे लिहिले लिमिट ॲज x टेंड्स टू 4 मायनस ऑफ fx नॉट इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 4 प्लस ऑफ fx. देयरफॉर द फंक्शन हैज jump discontinuity at x equals 4. The function has jump discontinuity at x equals 4. हे अशा प्रकारचा प्रॉब्लेम. आता याला जोडूनच आपण थर्ड क्वेश्चन देखील कंटिन्यू करूया. साधारण याला सिमिलर क्वेश्चन आहे. ठीक आहे. fx equals x square minus 3x minus 2 for x less than minus 3 equals 3 plus 8x for x greater than minus 3. एक लेफ्ट हँड साइड अप्रोच आहे -3 ला आणि एक राईट. हा लेफ्ट हँड साइड -3 पेक्षा कमी व्हॅल्यूज, हा राईट हँड साइड -3 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज. बघा लिमिट ॲज x टेंड्स टू -3 मायनस, आता हे मात्र मायनस साइन आहे बरं का, ऑफ fx इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू -3 ऑफ कोणतं फंक्शन घेणार आपण x स्क्वेअर -3x -2. करा रिप्लेस तिथं -3 चा स्क्वेअर -3 इंटू ब्रॅकेट -3 -2 9. हे पण +9, 9 + 9 18, 18 मधून 2 गेले 16 आले.
हे तुमचा लेफ्ट हँड साइड अप्रोच आला. लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3 मायनस ऑफ एफ एक्सचं आन्सर आलं 16. आता राईट हँड साइड अप्रोच. लिमिट ॲज एक्स टेन्स टू -3 प्लस ऑफ एफ एक्स म्हणजे उजव्या बाजूने -3 पर्यंत यायचं. त्याकरता फंक्शन काय घेणार सांगा. लिमिट ॲज एक्स टेन्स टू -3 प्लस ऑफ फंक्शन घेणार आहे तुम्ही 3 प्लस 8x. करा रिप्लेस -3 देतो. सो 3 प्लस 8 इंटू ब्रॅकेट -3. 8 3 तर 24 निगेटिव्ह आहे, त्यातून 3 गेले कारण 3 पॉझिटिव्ह आहे ना. हे निगेटिव्ह 21 आहे, त्यातून 3 गेले म्हणजे 18 राहिले, पण -18 राहिले. -8 हे झालं तुमचा कोणता अप्रोच आहे हा. राईट हँड साइड अप्रोचची व्हॅल्यू आहे. नेक्स्ट लाईन. देयरफॉर लिमिट ॲज x tends to 3 minus of fx not equals limit as x tends to -3 plus of fx. Therefore, त्याच्या खाली लाईन द्यायची. The function has jump discontinuity at x equals -3. The function has jump discontinuity at x equals -3. Okay. Next, fourth question. If x equals 4 plus sin x for x less than pi, 3 minus cos x for x greater than pi. हा झाला लेफ्ट हँड साइड अप्रोच, हा झाला राइट हँड साइड अप्रोच. लिमिट ॲज x टेन्स टू pi minus of fx लेस दॅन pi म्हणजे लेफ्ट हँड साइड इक्वल्स लिमिट ॲज x tends to pi minus of फंक्शन है 4 plus sin x. x ला पाय रिप्लेस करा. 4 plus sin pi. 4 plus आता sin pi ची व्हॅल्यू 0 आहे. मी तुम्हाला असं टेबल नेहमी 11वी आपण आठवलं का पहिले जे काही 3 सेकंड थर्ड लेसन होते ट्रिग्नोमेट्रीचे असं लिहितो बघा. 1 0 -1 0 0 1 आणि 0 -1. यातून तुम्हाला पायची व्हॅल्यू पडते बघा. पाय म्हणजे व्हॅरिटी. साइन करता नेहमी साइन आणि कॉस. तर कॉस करता एक्स कोऑर्डिनेट बघायचा आणि साइन करता वाय कोऑर्डिनेट बघायचा. आता साइन पाय किती आहे बघा, तर 0 आहे म्हणजे 4 plus 0 म्हणजे 4. आता आपण राईट हँड साइड अप्रोच इथंच दाखवतो. लिमिट ॲज एक्स टेन्स टू पाय प्लस ऑफ एफ एक्स इक्वल्स फंक्शन बघा 3 minus cos x असं फंक्शन आहे. 3 minus cos x इक्वल्स डायरेक्ट पाय रिप्लेस करा. 3 minus cos pi बघा cos pi ची व्हॅल्यू -1 आहे. 3 minus -1 म्हणजे 3 plus 1 4 आहे. म्हणजे लिमिट ॲज x टेन्स टू पाय प्लस ची व्हॅल्यू देखील किती आली सांगा 4 आली. लेफ्ट हँड साइड अप्रोच 4 आहे, राईट हँड साइड अप्रोच पण 4 आहे. म्हणजे याचा अर्थ नो डाऊट की फंक्शन कंटिन्युअस आहे, पण ऍक्च्युअल व्हॅल्यू तुम्हाला त्यांनी दिलेली नाही आहे प्रॉब्लेम मध्ये. कारण इथे बघा इक्वल टू साइन कुठेही आलेलं नाही आहे. काय असतं ते लेस दॅन ऑर इक्वल टू असतं की त्यात ती ऍक्च्युअल व्हॅल्यू पण आली असते ना. ॲट एक्स इक्वल्स पाय त्यात एफ ऑफ पाय कुठेही नाही आहे. एफ ऑफ पाय म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू ॲट एक्स इक्वल्स पाय कुठेही नाही आहे. त्यामुळे कसं राहायचं बघा. देयरफॉर लिमिट ॲज मी तुम्हाला म्हटलं ना की कंटिन्युटी लिहायला अवघड आहे. लिमिट ॲज एक्स टेन्स टू पाय ऑफ एफ एक्स इज इक्वल टू लिमिट ॲज एक्स टेन्स टू पाय प्लस ऑफ एफ एक्स. दोन्ही अप्रोचेस सेम आहेत. म्हटलं तर इक्वल टू 4 पण लिहितो बघा, दोघांच्या व्हॅल्यूज 4 आहेत. बघा इफ वी डिफाइन f of pi equals 4, then fx is continuous at x equals pi. हे जर डिफाइन केलं तर fx is continuous at x equals pi. नेक्स्ट स्टेप therefore ही जी डिसकंटिन्युटी आहे ती काय होऊ शकते, रिमूव्ह होते. therefore above discontinuity is removable. Above discontinuity is removable. Okay.
आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय विचारले पहा, क्वेश्चन फार व्यवस्थित वाचायचा. शो दॅट द फॉलोइंग फंक्शन्स हॅव कंटिन्युअस एक्सटेन्शन, म्हणजे आपण वाढवायचा आहे हा प्रॉब्लेम, स्वतः पुढे एक्सटेंड करायचा. शो दॅट द फॉलोइंग फंक्शन्स हॅव कंटिन्युअस एक्सटेन्शन टू द पॉइंट वेअर fx इज नॉट डिफाइंड. ऑल्सो फाइंड दॅट एक्सटेन्शन. म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांग, तुम्हाला फक्त एक समोर फंक्शन दिले x नॉट इक्वल 0 दिले, म्हणजे तुम्हाला या फंक्शनची आता इथे ऍक्च्युअल व्हॅल्यू तुम्हाला दिली का बघा फंक्शनची, नाही. बरं हा काय लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड अप्रोचचाही प्रॉब्लेम नाही आहे, त्या लेफ्ट तर लगेच ओळखतं, लेस दॅन ग्रेटर दॅन साईन ओळखतात. इथं हा टाईप कसला आहे, तर मी परत तुम्हाला सांगतोय, मी सुरुवातीला फर्स्ट डे जेव्हा कंटिन्युटी आपण सुरू केलं तेव्हा मी 2 लाईन्स तुम्हाला लिहून दिल्या. एकात असं लिहून दिले की फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस ॲट x इक्वल्स a इफ लिमिटिंग व्हॅल्यू इक्वल्स ऍक्च्युअल व्हॅल्यू, हा एक टाईप असतो. आणि त्याच्या खाली एक लाईन आहे, इफ लेफ्ट हँड साइड अप्रोच राईट हँड साइड अप्रोच अँड ऍक्च्युअल व्हॅल्यू आर सेम देन द फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x इक्वल्स a. मग या 2 टाईपमध्ये असे प्रॉब्लेम असतात. त्याला हा पहिला टाईपचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला ह्याची लिमिटिंग व्हॅल्यू पहिल्यांदा शोधायची आहे आणि तीच जर तुम्ही ऍक्च्युअल व्हॅल्यू म्हणून सांगितलीत तर हे फंक्शन काय होऊ शकतं, कंटिन्यू होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम स्वतःला एक्सटेंड करायचा आहे, ऍक्च्युअल व्हॅल्यू तुम्हाला स्वतः शोधायची आणि लिमिटिंग व्हॅल्यू आपण लिमिटने कॅल्क्युलेट करावं. आता आपला फर्स्ट क्वेश्चन बघा, fx इक्वल्स 1 मायनस cos x अपॉन sin x फॉर x नॉट इक्वल 0. मग पहिल्या आपण याची लिमिटिंग व्हॅल्यू काढली. मग लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ fx इक्वल्स लिमिट ॲज x tends to 0 of 1 minus cos 2x upon sin x. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले सारखे पाठ करा बरं का. लिमिट ॲज x tends to 0 as it is 1 minus cos 2 sin square half म्हणजे अँगलचा हाफ, 1 minus cos 2 sin square half upon sin x as it is. मतलब एक sin x कैंसिल होईल. So limit as x tends to 0 of 2 sin x. आता याला काही डिनॉमिनेटर नाही आहे, x ला डायरेक्ट 0 रिप्लेस करा. 2 sin of 0 sin 0 0 म्हणजे फायनल आन्सर किती आले 0. हे थोडक्यात लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ fx, तर याची लिमिटिंग व्हॅल्यू किती आली सांगा तुमची 0 आहे. मग जर तुम्हाला ऍक्च्युअल व्हॅल्यू देखील 0 दिली तर हे फंक्शन काय होऊ शकतं, कंटिन्यू. हे एक्सटेन्शन आहे बघा. इफ we define actual value at x equals 0, म्हणजे f of 0 समजा आपण 0 असं डिफाइन केलं याच्या खाली, then fx is continuous at x equals 0. ह्याला म्हणायचं एक्सटेन्शन. लिमिटिंग व्हॅल्यू काढायची आणि जर आपण स्वतःहून एक्सटेंड केला प्रॉब्लेम, f of 0 equals 0 जर इथं दिलं गेलं असतं तर ते काय झालं असतं, फंक्शन कंटिन्युअस झालं असतं. लक्षात आलं. नाउ सेकंड क्वेश्चन, fx equals 3 sin square x plus 2 cos x into bracket 1 minus cos 2x upon 2 into bracket 1 minus cos square x for x not equal 0. एवढी फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली. ठीक आहे. आता आपण याची पहिल्यांदा मगासारखी लिमिटिंग व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ fx इक्वल्स limit as x tends to 0 3 sin square x plus 2 cos x into bracket 1 minus cos 2x upon 2 into bracket 1 minus cos square x equals limit as x tends to 0 as it is. न्यूमरेटर मधले 3 sin square x आहे तसे प्लस 2 cos x into bracket बघा 1 minus cos म्हणजे 2 sin square half म्हणजे अँगलचा हाफ अपॉन 2 into 1 minus cos square theta म्हणजे sin square theta, तसं 1 minus cos square x म्हणजे sin square x
आता न्यूमरेटर मध्ये साइन स्क्वेअर आपण ते कॉमन करूया. लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 ऑफ साइन स्क्वेअर एक्स कॉमन काढले. सांगा इथे काय राहिले 3 प्लस 2 इंटू 2 4 आणि ब्रॅकेट मध्ये हे 4 इंटू हे कॉस एक्स आहेतच आहे. साइन स्क्वेअर आपण कॉमन काढलेत, हे कॉमन काढले, पण 2 इंटू 2 4 कॉस एक्स शिल्लक आहे. खाली 2 साइन स्क्वेअर एक्स ॲज इट इज. x tends to 0, x not equal 0. हाच तो 0 upon 0 चा फॉर्म आहे. साइन 0 0 साइन 0 0. काय शिल्लक राहील ते बघा आधी. 3 प्लस 4 cos x upon 2. आता x ला 0 रिप्लेस करा. 3 प्लस 4 इंटू cos 0 अपॉन 2. आता cos 0 1 आहे. 1 इंटू 4 म्हणजे 4. 4 प्लस 3 7. 7/2. हे कशाचं आन्सर आलं सांगा तुमचं. तर लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ fx. लेफ्ट हँड साइडला बघा काय लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ fx आन्सर काय आलं 7/2. म्हणजे या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू 7/2 आहे. मग जर या फंक्शनची ऍक्च्युअल व्हॅल्यू ॲट x इक्वल 0 जर तुम्हाला 7/2 दिली तर आपण हे म्हणू शकतो फंक्शन काय आहे कंटिन्युअस आहे असं म्हणू शकतो. खाली लिहायचं इफ f ऑफ 0 इक्वल्स 7/2 किंवा इफ वी डिफाइन असं म्हटलं तरी चालतं बरं का. इफ वी डिफाइन तसं मेन्शन करूया मागच्या जागी. इफ वी डिफाइन f of 0 equals 7/2 then fx is किंवा function is continuous at x equals 0. if we define f of 0 म्हणजे x equals 0 असताना त्या फंक्शनची ऍक्च्युअल व्हॅल्यू जर एवढी डिफाइन केली गेली तर हे काय होऊ शकतं फंक्शन कंटिन्युअस होऊ शकतं. ओके. Now next question. Question number 7, third. fx equals x square minus 1 upon x cube plus 1 for x not equals minus 1. असं तुम्हाला फंक्शन दिले. नेहमीप्रमाणे आपण काय करू याची पहिले लिमिटिंग व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया ॲज x टेन्स टू -1. Consider limit as x tends to -1 of fx equals limit as x tends to -1 function है x square minus 1 upon x cube plus 1. आता न्यूमरेटर मध्ये फॅक्टर्स येतील. हां limit as x tends to -1 as it is. न्यूमरेटरचे फॅक्टर्स a plus b a minus b म्हणजे x minus 1 x plus 1. डिनॉमिनेटर मध्ये a क्यूब प्लस b क्यूब 1 हा 1 चा क्यूब असतोच. त्यामुळे फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b नेक्स्ट ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab म्हणजे मायनस यांचा प्रोडक्ट प्लस 1. a क्यूब प्लस b क्यूब फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b नेक्स्ट ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. x प्लस 1 चं ब्रॅकेट कॅन्सल झालं. x tends to -1 x not equals -1. x tends to -1 च्या वेळेस आपल्याला x plus 1 हाच फॅक्टर लागतो जे कॅन्सलेशनला जो 0 upon 0 चा फॉर्म देतो. इक्वल्स लिमिट ॲज x tends to -1 as it is. काय काय राहिलं x -1 upon x square minus x plus 1. आता x ला -1 रिप्लेस करा. -1 upon -1 चा स्क्वेअर मायनस -1 प्लस 1. न्यूमरेटर -2 -1 चा स्क्वेअर 1 हे प्लस 1 आणि हे पण प्लस 1. फायनल आन्सर -2/3. ही झाली तुमची लिमिटिंग व्हॅल्यू. लिमिट ॲज x टेन्स टू -1 ऑफ fx इक्वल्स -2/3. आता जर आपण हे फंक्शन पुढे खाली असं डिफाइन केलं की f ऑफ -1 ची व्हॅल्यू जर एवढी दिली तुम्हाला ही झाली लिमिटिंग व्हॅल्यू. ऍक्च्युअल व्हॅल्यू जर तुम्हाला दिली तर आपण
प्रॉब्लेम हा एक्सटेंड करून कंटिन्युअस आहे असं म्हणू शकतो. इफ वी डिफाइन f of minus 1 equals minus 2 by 3, then fx is continuous at x equals minus 1. Then fx is continuous at x equals minus 1. ओके. आता इथे तुमचे क्वेश्चन नंबर 6 आणि 7 हे दोन्ही संपलेले आहेत. 8 क्वेश्चन लगेच सुरू करत नाही, कारण तो जर सुरू केला तर तो सगळा टाईप तेवढ्या वेळेत बसत नाही आपल्या. त्यामुळे आपण नेक्स्ट पिरियडमध्ये क्वेश्चन नंबर 8, 9 वगैरे असेल ते पाहू. ठीक आहे.